नमस्कार. एक महान सेनानी, धुरंधर राज्यकर्ता, साहित्य आणि ज्ञानाचे उपासक असणाऱ्या ज्वलन तेजस छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्यातून प्रेरणा घेण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन वादविवाद वक्तृत्व आणि उत्स्फूर्त स्पर्धा ही शिरूर शिक्षण प्रसारक मंडळाच्या चांदमल ताराचंद बोरा कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात गेली 38 वर्ष अखंडपणे चालू आहे. या स्पर्धेचे समन्वयक डॉक्टर ईश्वर पवार आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. सर नमस्ते. नमस्कार मॅडम. आज आपण डॉक्टर ईश्वर पवार यांच्याशी या स्पर्धेचे समन्वयक या नात्याने संवाद साधूया. पवार सर, गेली 38 वर्ष ही स्पर्धा आपल्या महाविद्यालयात अखंडपणे चालू आहे. 1988 पासून आजपर्यंत अखंडपणे सुरू असलेल्या या स्पर्धेचा प्रवास आपण थोडक्यात आमच्या विद्यार्थ्यांना सांगावा आणि या स्पर्धेचा सुरुवातीचा काळ कसा होता हे जाणून घ्यायला आम्हाला निश्चित आवडेल. स्पर्धा जेव्हा सुरू झाली तेव्हा सुरुवातीला या स्पर्धेचं स्वरूप कथाकथन असं होतं. माननीय प्राचार्य कडवेकर सर यांच्या काळात ही स्पर्धा सुरू झालेली आहे. त्यानंतर बरेच वर्ष ही स्पर्धा सुरू झाली आणि निकम सर आल्यानंतर या स्पर्धेला नवीन स्वरूप आलं. वादविवाद, वक्तृत्व आणि उत्स्फूर्त. निश्चितच म्हणजे कथाकथनापासून ते वादविवाद वक्तृत्व स्पर्धा असा या स्पर्धेचा प्रवास झालेला आहे. सर, या स्पर्धेला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव आपण दिलेलं आहे. हे नाव देताना नेमका कोणता विचार मनामध्ये होता? या ठिकाणी प्राध्यापक सुह जोशी सर, बीडी कुलकर्णी सर हे दोघेही होते. या स्पर्धेचं नाव देताना आपल्या जवळच शिरूर पासून वडू बुद्रुक, तुळापूर या ठिकाणी महाराजांचं बलिदान झालेलं आहे. मार्च महिना हा महाराजांचा बलिदानाचा महिना आहे. त्यांच्या बलिदानाच्या भूमीमध्ये त्यांच्या नावाने जवळच्या महाविद्यालयात एखाद्या तरी स्पर्धेचं आयोजन करण्यात यावं, हा या स्पर्धेमागचा स्पष्ट उद्देश. आजच्या तरुण पिढीमध्ये वक्तृत्व, वादविवाद कौशल्य ही किती आवश्यक आहे असं आपल्याला वाटतं? नक्कीच, कारण अशा स्पर्धेमधून विद्यार्थी घडत असतात. म्हणून या स्पर्धेचं आयोजन महाविद्यालयामध्ये केलं जातं. आजच्या पिढीला समाजात जर उतरून काम करायचं असेल, राजकीय काम करायचं असेल तर निश्चितच स्टेज डेअरिंग पाहिजे. व्यासपीठावर बोलण्याची त्याला सवय पाहिजे, तरच तो बाजारात किंवा समाजात आपली भूमिका मांडू शकतो. हा या स्पर्धेमागचा उद्देश असू शकतो. निश्चितच विद्यार्थ्यांना भवितव्यामध्ये ही कौशल्य त्यांना कुठेतरी उभं करण्यासाठी, करिअरमध्ये स्थान मिळवण्यासाठी मदत करतात आणि म्हणून वक्तृत्व, वादविवाद कौशल्य ही विद्यार्थ्याच्या अनुषंगाने निश्चितच आवश्यक असतात. 1988 पासूनच्या या स्पर्धेच्या कालावधीत विद्यार्थ्यांच्या विचारांची दिशा, त्यांची भाषण शैली किंवा त्यांच्या विषयाची मांडणी यामध्ये काही बदल झाले असं आपल्याला जाणवलं? नक्कीच. सुरुवातीला फक्त ग्रंथालयच होती. विद्यार्थी ग्रंथालयात जायची, पुस्तकं वाचायची आणि वर्तमानपत्र. पण डिजिटल युगामध्ये जेव्हा मोबाईल आलं, इंटरनेट आलं, गुगल आलं, सगळं विद्यार्थ्यांच्या जवळ ज्ञानाची बरीच साधनं उपलब्ध झाली. त्यातून त्यांनी बरंच शिकलं आणि नवीन पद्धतीनं विषयाची मांडणी करायला लागलीत विद्यार्थी. त्या काळात कॅमेरे मोठे होते. मोबाईलची व्यवस्था नसल्यामुळे आज मोबाईल आला. विद्यार्थी आपलंच वक्तव्य शूटिंग करतात, रेकॉर्डिंग करतात आणि स्पर्धेमध्ये सहभागी होतात. म्हणून या स्पर्धेला बऱ्यापैकी चांगलं स्वरूप आलेलं आहे. नक्कीच. 1988 ते आता 2026 मध्ये आपण आहोत. निश्चितच विद्यार्थ्यांच्या मांडणीमध्ये, भाषण शैलीमध्ये फार मोठ्या प्रमाणात फरक पडलेला आपल्याला दिसतो. या स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांच्या मध्ये आत्मविश्वास, नेतृत्व गुण किंवा त्यांच्या करिअरमध्ये काही बदल झाले अशी काही संस्मरणीय उदाहरणं किंवा काही विद्यार्थ्यांची नावं आपल्याला घेता येतील का? नक्कीच मॅडम. आपल्या महाविद्यालयातले विद्यार्थी DYSP आहेत, सेलटेक्स इन्स्पेक्टर आहेत. करिअरचा जर आपण विषय काढला तर, राजकीय विषय जर काढला तर याच महाविद्यालयातले दोन्ही माजी आमदार स्वर्गीय बाबूरावजी पाचरणे आणि अशोक बापू पवार याच महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत. राजकीय क्षेत्र, सामाजिक क्षेत्र जर आपण बघितलं तर शिरूरमध्ये आपण बघतो की सामाजिक काम करणारे याच महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत. त्याचबरोबर आपण जर वकिली क्षेत्र बघितलं कायद्याचं तर कोर्टामध्ये आपल्याच महाविद्यालयातले बरेच विद्यार्थी वकिली करतात. चित्रपटातलं जर आपण बघितलं तर 2 विद्यार्थी आपल्या महाविद्यालयातले दिग्दर्शक आहेत. राज्यस्तरीय या ज्या स्पर्धा आपण आपल्या महाविद्यालयामध्ये घेतो आणि अखंडपणे त्या स्पर्धा चालू आहे, यामध्ये काही अडचणी आपल्याला जाणवतात का आयोजन करताना, किंवा काही अडचणी आपल्याला जाणवल्या तर मग आपण त्यावर कशी मात करता? नक्कीच, कारण या स्पर्धेचं आयोजन हे जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये होत असतं आणि या दोन्ही महिन्यामध्ये 12वीच्या परीक्षेला सुरुवात होते. काही सराव परीक्षा असतात. याच महिन्यामध्ये इतर महाविद्यालयामध्ये गॅदरिंग असतं, मोठ्या प्रमाणात पारितोषिक वितरण समारंभ असतात. म्हणून विद्यार्थी तिकडे जास्त सहभागी होतात. पण तरी पण
आपल्या महाविद्यालयात या स्पर्धेचं स्वरूप अत्यंत पारदर्शक असल्यामुळे, निकालामध्ये पारदर्शकता असल्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य किंवा मॅनेजमेंट यात कुठलाही हस्तक्षेप करत नाही. सर्व स्वातंत्र्य हे संयोजकाला असतं. म्हणून या स्पर्धेचे निकाल अत्यंत पारदर्शक असल्यामुळे महाराष्ट्रातल्या कोपऱ्या कोपऱ्यातून, कान्याकोपऱ्यातून विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी होत असतात. एक समन्वयक या नात्याने खरं तर ही एक अत्यंत नावाजलेली स्पर्धा आहे. पण समन्वयक या नात्याने अडचणी आल्या तरी त्यावर मात करून आपण ही स्पर्धा या ठिकाणी अविरतपणे चालू ठेवलेली आहे. खरं तर कौतुक आहे आपलं. सर, आज अनेक मंच विद्यार्थ्यांना उपलब्ध आहे. अशा वेळी आपल्याला असं जाणवतं का की अनेक मंच उपलब्ध असतानाही विद्यार्थी या स्पर्धेकडे अधिकाधिक आकर्षित होतात? काय कारण असेल यामागचं? नक्कीच, कारण स्पर्धेचा विषय जो आहे आपला, ज्या शूर योद्धा, धुरंधर, ज्यांच्या नावाने या स्पर्धेची सुरुवात झालेली अशी आदरणीय छत्रपती संभाजी महाराज, त्यांची ही बलिदान भूमी आहे. त्यांच्या नावाने स्पर्धा असल्यामुळे आजच्या तरुण पिढीमध्ये त्यांच्या नावाचा आदर्श खूप मोठा आहे. त्यांच्या विचारांचं अनुकरण करण्यासाठी, त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या स्पर्धेचा हा मुख्य विषय असतो. म्हणून बाहेरच्या महाविद्यालयातले विद्यार्थी, महाराष्ट्रातल्या विविध महाविद्यालयातले विद्यार्थी या स्पर्धेत आवर्जून सहभागी होत असतात. नक्कीच नक्कीच. अगदी पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सातारा, सोलापूर लांबून लांबून विद्यार्थी या स्पर्धेसाठी येत असतात आणि अधिकाधिक संख्येने सहभागी होत असतात. मला वाटतं की विद्यार्थी आजही या स्पर्धेकडे अधिकाधिक आकर्षित होतात. याला कारण या स्पर्धेचं जे आगळं वेगळं नाव आहे, ही जी बलिदानाची भूमी आहे आणि या भूमीमध्ये ही जी स्पर्धा गेली 38 वर्ष अखंडपणे चालू आहे. सर, मला आपल्याला विचारायचं आहे की छत्रपती संभाजी महाराजांची विद्वत्ता, निर्भयता आणि वैचारिक वारसा हा आजच्या युवकांना काय शिकवतो? देश धर्म पर मिटने वाला शेर शिवा का छावा था, महापराक्रमी महायोद्धा जसं आपण म्हणू त्यांना, एक ही शंभू राजा था. हे जे सूत्र आहे, हे जे कवित्व आहे, हे कवित्व तरुणांच्या मनामनात, हृदयात रुजलेलं आहे. म्हणून विद्यार्थी या स्पर्धेकडे आकर्षित होत असतात. सर, भविष्यात या स्पर्धेचं स्वरूप बदलण्याचा, कारण आपण आता डिजिटल युगामध्ये वावरतो आहोत, डिजिटल करण्याचा किंवा नवीन काही एखादा उपक्रम या स्पर्धेला जोडण्याचा आपला मानस आहे का? निश्चितच, कारण महाविद्यालयाचं मॅनेजमेंट आणि माननीय प्राचार्य आणि परत या तज्ञ व्यक्ती मिळून हे स्वरूप बदलण्यावर विचार करतील. पण मला वाटतं की जे हे स्वरूप आहे खरं तर ऑफलाईनचं, ती खूप योग्य आहे. ऑनलाईन स्पर्धेचं सुद्धा आम्ही यापूर्वी आयोजन केलं होतं, त्याही अत्यंत यशस्वी झाल्या कोविड काळामध्ये. आणि डिजिटल युगात कौशल्यावर विकसित अभ्यासक्रम, आधारित अभ्यासक्रम असल्यामुळे आपण निश्चितच या स्पर्धेचं स्वरूप बदलण्याचा विचार करू. मान्यवरांच्या आदेशानुसार मला वाटतं की या स्पर्धा जर दोन्ही प्रकारे असल्या, ऑनलाईन आणि ऑफलाईन, तरी पण बऱ्या प्रमाणात त्या यशस्वी होतील. सर, मला आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून विचारायला आवडेल की राज्यातील विद्यार्थी, शिक्षक आणि महाविद्यालयांसाठी आपण काय संदेश देऊ इच्छिता? राज्यातल्या विद्यार्थ्यांसाठी, महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांसाठी, ज्या भूमीत महाराजांचं बलिदान झालेलं आहे, हिंदवी स्वराज्यांसाठी ज्यांनी रक्ताचा एक एक थेंब सांडलेला आहे, अशा महाराजांचा आदर्श, त्यांनी लिहिलेली ग्रंथ विद्यार्थ्यांच्या, युवकांच्या वाचनात आली पाहिजे. त्यांच्या विचारांचं आपण अनुकरण केलं पाहिजे. सामाजिक स्थैर्य टिकवण्यासाठी महाराजांचे विचार किती महत्वपूर्ण होते हे आपण समजून घेतलं पाहिजे. हा त्यांच्यासाठी संदेश असेल आणि विनंती असेल की आपण अभ्यासक्रमासोबत महाराजांना सुद्धा वाचावं, महाराजांना सुद्धा आत्मसात करावं. निश्चितच आज आपण डॉक्टर ईश्वर पवार, जे या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम बघतात, गेली अनेक वर्ष ते या स्पर्धेचं संयोजन करता आहे, त्यांच्याशी आपण संवाद साधला. विद्यार्थी मित्रांनो, 16 जानेवारीला चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयामध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत आहे. आपण मोठ्या संख्येनं या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं. डॉक्टर ईश्वर पवार सर, आपले खूप खूप आभार. आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून या स्पर्धेबद्दलची अधिकाधिक माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली आणि विद्यार्थ्यांना आपण या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी आवाहन करत आहोत. धन्यवाद.